या बेस्ट आधार कार्ड साठी आत्ताच रस्तिकेत सुरुवात झालेली आहे. बघूयात मग आता ते कुणाच्या नशिबात असणार आहे. पण आता या गेमला सुरुवात करूयात. स्वप्नील सर, शिक्क्यांना सुरुवात केली होती मॅडमनी, तेव्हा आता परफॉर्मन्सला सुरुवात करूयात तुमच्या अतरंगी फॅमिली पासून. तर तुम्ही तुमच्या फॅमिली मधून कुणाला उतरवणार पहिल्यांदा? मला असं वाटतं की नवीन पर्व आहे, नवीन सुरुवात आहे आणि सुरुवात नेहमी दणक्यात व्हायला पाहिजे. तर मला असं वाटतं की आपण ह्याची सुरुवात करूया. माझ्या फॅमिलीतले सगळेच दणकेबाज आहेत, पण जो अतरंगी म्हणून फेमस आहे कुशल आणि हेमांगे. अरे बाबा चल चल, बोलवतायत ते, चल चल. अरे ए कुशल, अरे तेव्हा तुम्हाला सांगते तर नेहमीच आहे. परफॉर्मन्सच्या आधी हा इथेच जाऊन बसलेला असतो, मला नेहमी इथून बाहेर काढावं लागतं. कुशल चल. आटपलं बाबा तुझं? आता चल. हा चल. अरे कुशल कुशल चल रे बाबा. काय करू? अरे फायनल कॉल. बाबा मेरे कपडे मळतात फार, घरी इमोशनल अत्याचार. आणि माझ्या आयुष्यात खूप दुःख होत. घरातले सगळे मळके कपडे मला एकटीला धुवायला लागायचे. पण अचानक एक दिवस माझ्या आयुष्यात चमत्कार घडला. हे सगळे मळके कपडे धुवायला एक धोबी माझ्या आयुष्यात आला. वो जो भी है मेरा धोबी है. डोरबेल तो पहले से चालू है. ठीक है, कड़ी वाजवतो. वैसे तो हमें दरवाजा खोलने की आदत है नहीं, लेकिन आज खोल ही देते हैं. यूं की इसकी नजर बेकरार है कि नहीं. दबा तू कौन है? रिश्ते में तो हम तुम्हारे धोबी लगते हैं. डोक्यात काहीतरी घालेल. इथं तुमची लिफ्ट बंद आहे. आज माळ्यात चढून आलोय, धाप लागली मला म्हणून मी म्हटलं. धोबी आहेस ना, मग धोब्यासारखं वाग. एक मिनिट, तू हे बिग बीन सारखे कपडे का घातलेस? अरे बिग बीजी, बीबीजी, बिग बीन सारखे नाही, बिग बीन चेच कपडे आहेत. मिरगी आली आहे. चप्पल मिरगी. म्हणजे याचा अर्थ बिग बीनचे कपडे तुझ्याकडे धुवायला येतात? बिग बीनचे कपडे तुझ्याकडे, कपडे येतात बिग बीनचे तुझ्याकडे. किती व्हरायटी दिली तरी सीएम ऐकायला येते ते. हे सोड रे, त्यांचे कपडे तुझ्याकडे धुवायला येतात म्हणजे नेमकं काय घडतं रे तुमच्या डायलॉग? अरे धोबी जी नमस्कार, वेलकम वेलकम. चलिए आप और हम मिलकर खेलते हैं. असंच असतं इकडे. तो आपके लिए पहला सवाल है, आज यहाँ से आप क्या लेके जाएंगे? आपके लिए ऑप्शन है डी से धोती, सी से छठी, बी से बनियान, या ए से
अंगारखा. ऐसे कैसे अंगरखा? ऐसे बोलिए आप क्या लेके जाएंगे? साहब बिल. सही जवाब. जिंकलो पण. सही जवाब. सांप बिल में ही रहता है. वाह. हे असे त्यांचे कपडे द्यायला गेले नाही, हे असले प्रश्न विचारतात म्हणून मी त्यांचे कपडे देत नाही, परत आणतो आणि मग ते घालतो. ए हॅलो ए बिग बीन सारखे एवढे छान कपडे घातलेस तू आणि त्याच्यावर एवढा घाणेरडा गमछा. गमछा नाही आहे, निशाणी आहे मेरी. बाबी बाबीजी डॉबीजी. काय? अरे डॉबी हो. अरे कपडे पे कपडे, कपडे पे कपडे, कपडे पे कपडे, कबड्डी 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 कबड्डी. तो कॉमेडी करने आई है या कबड्डी खेलने? 2.5 किलो का हाथ जब किसी पे पड़ता है ना तो वो उठता नहीं, उठ जाता है. एक मिनिट, हे घ्या कपडे. 1 मिनिट साबण लावते. हाँ. वाह क्या बात है. सनी जी आपका वो फेमस डांस हो जाए. यारा ओ यारा मिलना. 1 मिनिट. हे घ्या, आता करा डान्स. यारा ओ यारा मिलना हमारा, जाने क्या रंग लाएगा. सुकले कपडे सुकले. ए 6 महिन्यापूर्वी माझ्या ह्यांचा मी स्वेटर तुला दिला होतास. कुठे तू स्वेटर? शूटिंगला दिलाय ना. शूटिंगला? कोणाच्या? ऋतिक रोशन. ऋतिक रोशनला. कसल्या फिल्म मध्ये? कहो ना प्यार है. पण ह्यांचा स्वेटर तू ऋतिक रोशनला कशाला दिला? समळ का नवीन द्यायचा ना. मी म्हणालो त्यांना, तर त्याच्यावरती ऋतिक म्हणाला ऐसे कैसे, यही चाहिए मेरे को. मैंने तो सांगा जादू यही चाहिए. अरे किती छान. म्हणजे ऋतिक रोशनचे कपडे सुद्धा तू धुतोस? अरे तो स्वतःच धुतो त्याचे कपडे. कसं काय? आपण फक्त म्युझिक लावायचं आणि त्याच्या हातात साबण द्यायचा. हा बघा साबण द्या. हे घ्या. ए टाणांग नांग 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 नांग. स्वतःच धुतो, वाळत पण स्वतःच घालतो. कसं काय? ए या ओ या, ए या ओ, ए या ओ. ए आ ओ या, ए आ यो या यो. यू काय मला हुशार होतो? तू काय मला मूर्ख समजतोस? काय? नाही मूर्ख. महिना आमचे कपडे येत नाहीत घरी. काय करतोस तू? आणि मी माझ्या नवऱ्याला अरे महिनाभर त्याने 1 जोडी कपडे वापरले तरी काय देऊ मी उत्तर माझ्या साहेबांना? आपको बोलना कि छेनू आया था. कौन? छेनू आया था और बोल के गया जेनु काम तेनु थाय. कपडे कुठे? साहेबांना काय उत्तर देऊ? सबको बोला कि छेनू आया था और बोल के गया जेनु काम तेनु थाय. अरे साबण नाही तर धुतोस काय? या अतरंगी जोडीसाठी. आणि आता मला कळलं की तुमचं नाव अतरंगी का ठेवलंय ते. तुमचे जे फॅमिली हेड आहेत ते खूप हसत होते. मला त्यांच्यापासून सुरुवात करायची. स्वप्नील सर. हेमांगी आणि कुशल, सगळ्यात आधी तुमचं मनपूर्वक स्वागत एका नवीन पर्वात आणि नवीन धमाल करण्यासाठी. मला असं वाटतं की तुम्ही दोघे जर माझ्या ह्याच्यात सिलेक्ट झाला नसतात तर मला खूप वाईट वाटलं असतं. कारण ह्याचं एक कारण आहे की तुम्ही दोघे उत्तम परफॉर्मर्स आहातच, पण तर दुसरं कारण असं की निलेशने आपल्या टीमला अतरंगी असं नाव दिलंय. आणि मला असं वाटतं की कुशल, तुझं मिडल नेम ते पाहिजे खरं. कुशल अतरंगी बद्रिका असं खरं पाहिजे. तुमच्या संपूर्ण प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा आणि फॅन्टॅस्टिक ऍक्ट. अश्विनी मॅम, स्वप्नीलजींच्या फॅमिलीमधून ही जोडी होती. कसा वाटला परफॉर्मन्स? ह्या वेळेला मी आपल्या सगळ्या पार्टिसिपंटसाठी काहीतरी वेगळं करायचा म्हणजे प्रयत्न केलाय. आणि म्हणून मी असं ठरवलं मी की मी माझ्या हाताने काहीतरी बनवून रोज घरनं काहीतरी आणणार आहे.
असं. आणि मला परफॉर्मन्स आवडला की मग मी ते देणार आहे. तर सुरुवात करूया आपण. जोरदार झाल्या पाहिजेत अश्विनी मॅमसाठी. तर अश्विनी मॅमचा हा जो डबा आहे तो दर आठवड्याला आता येणार, म्हणजे दर दिवशी येईल असं म्हणायला हरकत नाही. हो. आणि ज्यांचा परफॉर्मन्स आवडेल त्यांना तुम्ही काही ना काहीतरी त्यातून देणार आहात. कुणाला मिळो न मिळो माझी चांदी आहे मला कळलेलं आहे. नाही नाही, खरं तर ह्याला हा मिळायलाच हवा होता, कारण हा ऍक्ट त्याने लिहिलाय. वा वा, हाच मॅडनेस अपेक्षित आहे तुमच्या सगळ्यांकडनं. आणि आय एम शुअर की तुम्ही सगळे एका वेगळ्या उंचीला, एका वेगळ्या लेवलला हे पर्व नेणार आहात. ऑल द व्हेरी बेस्ट. हो, तर पर्वाला सुरुवात झालेली आहे, पण अश्विनी मॅम तुम्हाला किती गुण देतात? अश्विनी मॅम, या हसऱ्या चेहऱ्यामागे काय दडलंय? वा 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 वा. स्वप्नीलजींची ही फॅमिली आहे. स्वप्नील सर, तुम्ही किती गुण देणार? 9 गुण दिलेले आहे. एक गुण मी राखून ठेवल्याचं कारण इतकंच की ही सुरुवात आहे आणि मला अशी खात्री आहे की हे 9 तुम्हाला प्रेरित करतील 10 आणि 10+ परफॉर्मन्सेस करायला. ऑल द बेस्ट. हो 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 हो, क्या बात आहे. कुटुंब प्रमुख आहेत तरी सुद्धा त्यांनी 9 दिले, ही खूप महत्वाची गोष्ट आहे. जोरदार स्वप्नीलजींसाठी झाल्या पाहिजेत.